कथा मंगळागौरीची. एक नगर होतं. तिथे एक वाणी राहत होता. त्याला काही मुलगा वगैरे नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लाख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून निघून जात असे. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. तिने अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर तो फार रागवला. मूलबाळ होणार नाही असा शापही त्याने तिला दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवांना दया आल्यावर बुवांनी तिला उपशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथे घोडा असेल तिथे खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. असं बोलून बुवा तिथून निघून गेला. घडलेली सर्व घटना तिने आपल्या पतीस सांगितली. वाणी रानात गेला. घोडा अडला, तिथे त्याने खणलं. देवीचं देऊळही लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत, माणिकांचे कळस आहेत आणि आतमध्ये देवीची मूर्तीही आहे. त्याने मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. देवी म्हणाली, मी तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी पुत्र घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने सांगितलं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या तोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल. असे बोलून देवी अदृश्य झाली. देवीने सांगितल्याप्रमाणे वाणी देवळामागे गेला. गणपतीच्या तोंडावर पाय दिला आणि झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. पाहतो तर काय, मुठीत एकच आंबा आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. 9 महिने पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. त्यांना मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला. दिवसेंदिवस मुलगा वाढत होता. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा असे त्याची आई म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जवाब मुलाने दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीचं भांडण लागलं. एक भुरी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय द्वाड आहे, काय द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मंदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचाईत पडली. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आईने उघडून पाहू लागली. पाहते तर काय, त्यात हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यांचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांच्या अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडायचा? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू ठेवले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू ठेवला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामाबाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले.
तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. तो म्हणाला, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं. यांनी पालखी पाठवली. त्यांना आदरातिथ्यानं घरी आणलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून आहे काय? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाबाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिने सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरादारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा. ही आहे धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.